पिंपरी चिंचवड महानगरपालिका किती जोरात आणि चांगल्या पद्धतीने काम करते हे आपल्याला दिसेल तुम्हाला. काही वर्षापूर्वी 300 कोटीचे जी पालिकेचे टर्नओव्हर होतं, जी जगात सगळ्यात श्रीमंत आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका होतं, त्याचा कारभार मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही या माझ्या मागं, तुम्हाला इथे दिसेल हा पण रस्ता आहे. मी जो माझ्या मते वर्ष झाला बघतोय हा रस्ता. आणि खड्डे बघा तुम्ही माझे इथे बघितलं तर तुम्ही अजिबात इथं रिपेअरिंगचं कुठल्याही पद्धतीचं काम होतं तुम्हाला दिसणार नाही. नागरिकांना प्रशस्त हाल भोगावे लागतात. जसं जर पालिका जर आपल्या पद्धतीने लाईट वगैरे कट झाली, काही सुविधांमध्ये जी पालिका देते त्याच्यामध्ये नागरिकाकडनं कमकुर झाली तर पालिका कसं लगेच टॅक्स झाला किंवा पाणी बिल भरलं हे नाही भरलं लगेच कट करा येते किंवा लाईट बिल कट करा येते. तर आपण पालिकेचं तुम्हाला दाखवतो मी भोंगळा कारभार. तुम्ही या माझ्यासोबत. तुम्ही हे बघा इथं तुम्ही जर बघितलं तर हा जो पॅच आहे पूर्ण, तर हे बघा हा जो पूर्ण पॅच आहे एवढा इथं मागं जो आहे पॅच तो पूर्ण खड्ड्यांनी भरलेला आहे. इकडे खड्डेच नाही आहेत. हे बघा हा जो रस्ता आहे इथपर्यंत रस्ताच नाही आहे. आणि इथून जर तुम्ही बघितलं तर बघा हे जे खड्डे आहेत, आता हे माझ्या मते हे जे डांबरण ते टाकलेलं आहे, खडी वगैरे टाकलेली आहेत ते अजिबात व्यवस्थित नाही आहेत. म्हणजे होतेच नव्हते कधी. जर तुम्ही बघितलं तर बघा गाड्या तुम्हाला इथून जाताना दिसतील तर गाड्यांनासुद्धा प्रचंड प्रमाणात इथं खड्ड्यांचं तुम्हाला साम्राज्य होतं दिसेल. तुम्ही माझ्या मागे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे जे खड्डे आहेत, आता हे जे एवढं इथं जी मुरुम टाकलेली आहे ती बऱ्यापैकी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि इथं टू व्हीलरवर जर जायचं म्हणलं तर इकडं हेच नाही आहे. या जाऊ द्या थांब साईडला हो, ट्रकला जाऊ दे. ते बघा खड्डे जर तुम्ही बघितले तर ट्रकलासुद्धा अक्षरशः त्याच्यामधून धक्के खात जायला लागते. बघा ते जे ठक्के तुम्ही बघितलं मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये इथं हाल भोगायला लागतात. ते टू व्हीलरचं तर जाऊ दे, बसवायची काम आहे टू व्हीलरची. टू व्हीलरला तर जोरात आदळून जायला लागतं. तर फोर व्हीलर आणि एखादी मोठी गाडी असेल तिलासुद्धा धक्के काय जायला लागते. आता हा जो खड्डा आहे मी इथं झोपून जाईल जागेवरती, एवढा मोठा खड्डा आहे. तुम्हाला दाखवलं तर ना थांबा, आता अजून एक तिकडून एक बस येते त्या बसचं तुम्ही फक्त खड्ड्यामध्ये रूपांतर बघा, ते हाल बघा फक्त. आता बघा इकडं तुम्हाला दिसेल हा जो खड्डा बघा, हा जो खड्डा दिसतोय का तुम्हाला, दिसला हा खड्डा, हा किती अडथळा प्रकार आहे. मी जर इथून जर उडी मारली बघा 1 आणि 2 म्हणजे 1.5च्या ह्याच्यामध्ये हा खड्डा बसतो. तुम्ही इकडं पुढे या, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं हाच असा खड्डा आहे जो रस्त्याला हेच करत नाही. इथं जी मातीन ते टाकलं होतं, डांबर ते टाकलं होतं ते पूर्णपणे खचून गेलेलं आहे. तुम्ही माझ्या पुढे या, मी तुम्हाला दाखवतो अजून. हे बघा तुम्ही येत राहता बघा हे जे पालिकेने हे बनवलेलं आहे गटरांचं वगैरे, इतकं दरिद्र गटर छापे की एखाद्याला काम करायला सुद्धा लाज वाटेल असलं सोयीसुद्धा पालिकेने दिलेलं आहेत आपल्याला. आणि त्याच्याच आजूबाजूला तुम्ही बघितलं तर कचरा पूर्ण प्रमाणात झालेला आहे. लोकांना काही घेणं देणं उरलेलं नाही आहे. आणि हे नंतर जाऊ दे बघा हे जे खड्डे आहेत, हे बघा हे जे इथं जे डांबराचा रस्ता आहे आणि पालिका इतकी चुती आहे की हे बघा इथे फुटपाथ टाकलेलं आहे पालिकेने. फुटपाथ टाकून खड्डे बुजवण्याचं काम केलेलं आहे. आणि हे बिनाकली म्हणतो ना आपण बऱ्यापैकी, तसे हे काम चालवलं आहे. हे बघा ट्रॅफिकचं सहन कसं नागरिकांना करायला लागते इथं दिसेल तुम्हाला बऱ्यापैकी. गाड्यांना थांबवून अमानुष त्रास सहन करायला लागतो. हा जो तुम्हाला दिसला तर पालिका कधी या गोष्टीकडे लक्ष देणार हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. आणि पालिकेने लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन कारवाई करावी अशी माझी विनंती पालिकेला. जय हिंद, जय महाराष्ट्र.